एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहेत वांगी भात। त्यासाठी इथं मी पहिले मसाला बनवून घेते। तर गॅस ऑन केलाय, त्यावरती मी कढई ठेवून घेतली आहे आणि कढई थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चना डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे धने टाकून घेतलेत। हे मेथी आणि हे सर्व डाळी आपण चांगला कलर चेंज होईपर्यंत थोडंसं भाजून घेऊयात। आणि कलर इथे चेंज झालेला आहे डाळी आणि मेथी धण्यांचा। तर इथे मी 4 दालचिनीचे तुकडे छोटे टाकून घेतलेत, 2 हिरवी विलायची टाकली आहे, 2 लवंग टाकून घेतलेत आणि इथे 5-7 काळी मिरी टाकून घेतली आहे। हे थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी एक 7-8 सुकी लाल मिरची टाकून घेतली आहे। याला पण असं चांगलं भाजून घेते। आणि आता यामध्ये मी 2 चमचे जिरे टाकून घेतलेत। मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आणि तो मी मिक्सरला फिरवून घेतला आहे। इकडे वांगी मी कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेत। तर दुसऱ्या कढईमध्ये मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी चना डाळ टाकून घेतली आहे। आणि आता ही चना डाळ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी उडीद डाळ टाकून घेते। आता ह्या डाळी टाकून झालेल्या आहेत। तर आपल्या आवडीनुसार यामध्ये शेंगदाणे टाकून कमी जास्त टाकू शकता। इथे मी हे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि यांचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। यामध्ये हे वांग्याचे काप टाकून घेते। आता ही वांगी टाकून झालेली आहे, तर थोडंसं मी तेलामध्ये मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये जो आपण मसाला मिक्सरला फिरवून घेतला होता तो टाकून घेतलाय आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि टेस्टनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेते सगळं आणि त्यावरती मी झाकण ठेवून ते वाफण्यासाठी ठेवून दिले। त्याच्या स्टीमचं जे पाणी झाले त्यामध्येच मी आता हे असं वाफवून घेते। आता हे थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर परत मी हे वाफवण्यासाठी ठेवून देते। आणि हे वांगी भात करण्यासाठी मी राईस कुकरला लावून घेतलेला आहे पहिले। परत मी यावरती झाकण ठेवून दिले आणि अशा प्रकारे मी हे वांगी आणि मसाला चांगला शिजवून घेतलाय। त्यामध्ये मी हा राईस ॲड करते। हे राईस आणि हे भात चांगलं असं मी मिक्स करते। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। असा मी हा राईस चांगला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता हा मसाला चांगला असा सगळीकडे मिक्स झालेला आहे। झाकण ठेवून वाफवून घेते। थँक यू।